हळदीला जे मल्टीप्लायरचा वापर केला हो. हे किती वेळा केला आणि कशा पद्धतीने केला हे थोडं जर सविस्तर सांगितलं तर बाकी शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल. सुरुवातीला मी खतासोबत सोडला, रासायनिक खतामध्ये हो. मिक्स करून किती हो. सोडला एकरी? एकरी 1 किलो सोडला. 1 किलो. दुसऱ्यानंतर आपलं पाणी केलं, आपलं समजा जेवढ्या टाक्या पडतात ते आपल्या हिशोबाचे ड्रिचिंग केली दुसरी ड्रिचिंग फवाऱ्या वाटा सोडलं आणि फवारणीमध्ये वापर केला. फवारणीमध्ये वापर केला. समजा हे बाजूच्या शेतकऱ्याची जरा कलर वेगळे आहेत, हम्म. वाढ हे समजा पानाची याची संख्या हे रुंदीची लांबीची भरपूर दिसेल. हां हां हां. तर बाजूच्या तेवढी दिसत नाही. 1.5 महिना. 1.5 महिन्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो, ही पानाची साईज आपण जर बघितली तर हितभर पानाची साईज झालेली आहे आणि पानाची साईज प्लस रुंदी लांबी सर्व गोष्टी ग्रीनरी. जमिनीची क्वालिटी जर बघितली तर मुरमाड टाईप जमीन आहे, तरी पण या हळदीची क्वालिटी जर बघितली तर काळ्या जमीन सारखीच आपल्याला दिसणार. 2 एकर मध्ये 18 ते 20 क्विंटल कापूस झालेला आहे. अच्छा. आणि तुम्हाला किती झाला होता? मला 4 एकर मध्ये बी मला तेवढा कापूस नाही झाला. हे वैशिष्ट्य आहे मल्टीप्लायरचे. हे सांगण्यासाठीच मित्रांनो आपण हा एक व्हिडिओ काढलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टीप्लायरचा वापर करून कसा आपला खर्च कमी करून उत्पादन वाढवता येईल. हा जर एक थोड्या क्षेत्रावर आपण वापर केला तर आपले रिझल्ट लक्षात येतील, फार मोठा खर्च होणार नाही आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल. धन्यवाद.